नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 60 वर्षापूर्वी कधीतरी मी जेव्हा शाळकरी वयात होतो तेव्हा, म्हणजे तिसरी चौथी दुसरी काय मला आठवत नाही, पण तेव्हा आमच्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा होता, निळ्या आभाळातला निळा कोल्हा. निळ्या आभाळातला निळा कोल्हा. गोष्ट अशी होती त्यातली की एक कोल्हा रानातून जंगलातून एका शहरी वस्तीत, ग्राम वस्तीत येतो, मानवी वस्तीत येतो आणि कुठे कुठे नाक खुपसता एका धोबी वस्तीमध्ये तो गेलेला असतो. आणि त्या धोबी वस्तीमध्ये कपड्यांना रंग देण्याचं काम करतात. तिथे मोठमोठी वेगवेगळ्या रंगाची पिंप भरलेली असतात. अशाच एका पिंपामध्ये डोकावताना हा कोल्हा त्या पिंपात पडतो आणि पिंपातून धडपड करून बाहेर पडल्यानंतर त्याच्या अंगाला तो सगळा निळा रंग लागलेला असतो. अशा वेळेला कसाबसा तिथून बाहेर पडून तो जीव वाचवतो आणि परत एकदा रानात येतो. आणि रानात आल्यानंतर त्याच्या अंगाला लागलेला रंग हळूहळू सुकून जातो आणि तो खाण्यापिण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत असताना जंगलातले सगळे प्राणी त्याच्याकडे संशयाने बघायला लागतात. कारण अशा निळ्या रंगाचा कुठला प्राणी त्या जंगलात त्या जनावरांनी कधी बघितलेला नसतो. त्यामुळे हा कोण नवा प्राणी आला आहे असा प्रश्न त्या जंगलात त्या जनावरांना पडतो. मग हळूहळू करत जेव्हा लोक सगळी ती जनावरं प्राणी संशयाने या रंगलेल्या कोल्ह्याकडे बघायला लागतात तेव्हा कोल्हा चतुर असतो आणि त्यामुळे आपल्या चाणाक्ष बुद्धीतून एक तो युक्ती काढतो आणि म्हणतो, मी निळ्या आभाळातून आलेला निळा कोल्हा आहे. काय सांगतो? आभाळ निळं आहे आणि माझा रंग निळा आहे कारण मी निळ्या आभाळातून आलेला निळा कोल्हा आहे आणि मला देवाने या जंगलात पाठवलेलं आहे, तुमच्यावर राज्य करायला पाठवलेलं आहे. देवाने मला पाठवलं आहे कारण माझा रंग निळा आहे आणि देवानेच हा माझा रंग निळा केलेला आहे आणि त्यामुळे मी निळ्या आभाळातून आलेला निळा कोल्हा आहे आणि देवाने मला राजा म्हणून नेमलेला आहे. बिचारे सगळे प्राणी असा कधी बघितलेला नव्हता निळा कोल्हा, म्हणून त्याचे शब्द खरे मानतात आणि निमूटपणे त्याचं राज्य मान्य करतात, त्याची सेवा करतात. अगदी वाघ सिंहसुद्धा त्याच्यासमोर अवाक झालेले असतात आणि मस्त छान चालू असतं. सगळं लोक उल्लू बनलेले असतात, ती जंगलातली प्राणी सगळे. आपल्याला नवा राजा मिळाला. सिंह, वाघ, बाकीचे काय असतील चित्ते वगैरे ते सुद्धा चिडीचूप त्या निळ्या आभाळातल्या निळ्या कोल्ह्याचं म्हणजे राजाचं ऐकत असतात, त्याचे आदेश पाळत असतात, त्याचे हुकूम पाळत असतात. एकदा असं होतं मित्रांनो, गावात आपल्या जंगलामध्ये सगळे कोल्हे, तुम्हाला माहिती आहे कोल्हे रात्री कुत्र्यासारखेच ओरडतात, त्याला कोल्हेकुई म्हणतात. एक दिवस असा येतो की सगळे कोल्हे मिळून रात्री एक सुरामध्ये ओरडायला लागतात, कोल्हेकुई करायला लागतात. तेव्हा जन्मजात सवय असल्याप्रमाणे हा आपला निळा कोल्हासुद्धा जोरजोरामध्ये त्या सुरात सूर मिळवतो आणि कोल्हेकुई सुरू करतो. जेव्हा तो कोल्हेकुई सुरू करतो तेव्हा बाकीचे कोल्हे त्याच्याकडे शंकास्पद नजरेने बघतात. अरे हा तर राजा आहे, हा कोल्हा कुठे आहे? हा तर राजा आहे, निळ्या आभाळातून देवाने पाठवलेला राजा आहे. मग हा आपल्यासारखा कोल्हेकुई कशी करतो? हा आपल्यासारखा ओरडतो म्हणजे हा सुद्धा कोल्हाच आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते बाकीचे कोल्हा सगळ्यात चतुर आणि चाणाक्ष स्वापद मानलं जातं. ते बाकीचे कोल्हे चिडतात आणि त्याच्यावर हल्ला करतात, म्हणतात, हरामखोरा, तू आम्हाला फसवलंस, कुठून रंग लावला आणि स्वतः राजा होऊन बसलास. आणि जेव्हा ते कोल्हे त्याच्यावर हल्ला करतात, तो किंचाळायला लागतो, तेव्हा अख्ख्या जंगलातले वेगवेगळे प्राणी त्या मारामारीच्या जागी जमा होतात आणि त्या बाकीच्या कोल्ह्यांकडून जनावरांना कळतं की हा तर कोल्हा आहे, हा देवाकडून वगैरे आलेला नाही, ह्याला कुठे मानवी वस्तीत गेला, तिथे रंग लागला
आणि असं त्या निळ्या आभाळातल्या निळ्या कोल्ह्याचं पितळ उघडं पडतं. ही शाळकरी पुस्तकात वाचलेली बालपणीची गोष्ट आहे. पण आज अचानक जवळजवळ 6 दशकानंतर ही गोष्ट मला आठवण्याचं कारण म्हणजे आज मानवी समाजामध्ये स्वतःला बुद्धिमान म्हणवणारे अनेक कोल्हे साळसूतपणे वावरत असतात. साळसूतपणे वावरत असतात. अंगावर पांघरूण घेऊन किंवा नवनवे मुखवटे लावून हे मानवी कोल्हे आपण जे आहोत त्यापेक्षा काहीतरी वेगळे आहोत हे भासवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अशापैकीच एक कोल्ह्यांची टोळी आहे. ते निर्भय बनो म्हणून कोल्हेकुई करत असतात, ज्याच्यामध्ये एक स्वयंघोषित विचारवंत, ओव्हररेटेड दूरदर्शनवरचे एक विचारवंत, टी व्ही माध्यमातले विशंबर चौधरी आहेत, स्वयंघोषित कायदेतज्ञ आणि कोर्टात उभं राहिल्यावर पाय लटपटतात असे असीम सरोदे, कुमार सप्तर्षी वगैरे, कुमार केतकर वगैरे अशी मंडळी जी आपण तटस्थ विचारवंत आहोत असं भासवतात आणि पुरोगामी पक्षांची तडी उचलण्याचं काम सातत्याने करत असतात. मध्यंतरी गेले 2-3 महिने अशा लोकांनी एक स्पॉन्सर्ड कार्यक्रम चालवलेला होता. त्यांचा प्रायोजक कोण होता ही त्यांची भाषणं ऐकल्यावरच सहज लक्षात येत होतं. सातत्याने भाजपच्या विरोधात, मोदींच्या विरोधात, RSSच्या विरोधात सतत अपप्रचार करत राहायचं. यासाठी व्रतस्थ झालेली ही मंडळी ही समाजामध्ये विचारवंत अभ्यासक म्हणून मिरवत असतात. आणि त्यांनी गेले 3-4 महिने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये निर्भय बनो अशा घोषणेखाली किंवा काय म्हणाल तुम्ही संघटना म्हणून नावाखाली अनेक परिसंवाद केले, सभा घेतल्या आणि तिथे लोकशाही कशी धोक्यात आहे वगैरे वगैरे डंका पिटून घेतला. हा प्रकार तसा नवा नाही. हे महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आलेले पहिले निळ्या आभाळातले निळे कोल्हे नाहीत. असे निळ्या आभाळातले निळे कोल्हे हे गेल्या 30 वर्षात अनेकदा कुठून समोर आलेले आहेत. त्यांचे मुखवटे यापूर्वी अनेकदा फाटलेले आहेत. पण म्हणून त्यांनी आपला बेशरमपणा थांबवला आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. ते मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही. आयुष्यातली हयात शिवसेना विरोधी अपप्रचार करण्यात, बाळासाहेब ठाकरे यांची निंदा नालस्ती करण्यात घालवलेले निखिल वागळे, कपिल पाटील यासारखे पत्रकार आजकाल उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमनं उधळत असतात. स्तुतिपाठक झालेले आहेत आणि ते सुद्धा या निर्भय बनोमध्ये असतात. मला एक गोष्ट आणखीन वस्तुस्थिती आठवते. 2011-12ला कधीतरी पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांची पहाटेच्या सुमाराला हत्या झाली होती. दाभोळकरांची हत्या झाली होती आणि त्या हत्येनंतर वर्तमानपत्रात बातम्या आल्या, लेख लिहिले गेले, धरणी झाली, आंदोलनं झाली वगैरे वगैरे. तो विषय बाजूला ठेवा. पण त्यावेळेला हयात असलेले एक विचारवंत, असेच पुरोगामी विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी कलमनामा नावाच्या एका साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला होता. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर दाभोळकरांचं चरित्र सांगणारा किंवा दाभोळकरांच्या आयुष्यावर लिहिलेला असा एक लेख कलमनामा या वर्तमानपत्रामध्ये, साप्ताहिकामध्ये हरी नरके यांनी लिहिला होता. आणि तोच लेख हरी नरके यांनी आपल्या ब्लॉगवर सुद्धा डिजिटल मीडियात टाकला होता. तो मी अजूनही जपून ठेवला आहे. ते कलमनामा साप्ताहिक पण जपून ठेवलेलं आहे. त्यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्याशी आपली किती जवळीक होती हे सांगताना
1995 ते 99 जी शिवसेना भाजप युती सत्तेत होती तिच्या विरुद्ध राजकीय भूमिका न घेता आणि राजकीय झेंडा न घेता एक प्रचाराची दिंडी दाभोळकरांनी कशी काढली होती याचा तपशीलवार खुलासा हरी नरके यांनी केलेला होता. तेव्हा नरेंद्र दाभोळकर यांच्यावर मृत्यूनंतर अशा गोष्टी हरी नरके यांनी लिहिल्या आणि दाभोळकर यांचा जो तो वारसा आहे की चेहऱ्यावर तटस्थतेचा मुखवटा लावायचा आणि संघाविरोधी भाजप विरोधी अपप्रचार करायचा, ही गोष्ट आजची आणि नवी नाही आहे, ही दीर्घकाळ चालू आहे. कालपर्यंत कुमार केतकर पत्रकार असतात, आज उठतात आणि काँग्रेसचे खासदार होतात. आता हे जे निर्भय बनोवाले निळ्या आभाळातले निळे कोल्हे आहेत त्यांचा असाच पर्दाफाश किंवा चेहऱ्यावरचा मुखवटा खुद्द काँग्रेस पक्षानेच फाडून टाकला आहे. कारण ही लोकसभा निवडणूक घोषित झाल्यावर एका बाजूला उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, तशीच काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांनी जी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली त्यामध्ये हीच नावं सरोदे, विशंभर चौधरी ही आलेली आहेत. म्हणजे कालपर्यंत निर्भय बनो म्हणून तटस्थ विचारवंत म्हणून प्रचार करणारे आज महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक झालेले आहेत. मग काल कोण होता तुम्ही? नाही, आम्ही पक्षाची पावती फाडलेली नाही. कशी लबाडी चालते बघा. निळा रंग लागलाय म्हणून मी देवाकडून आलेला निळ्या आभाळातला निळा कोल्हा आहे हे त्या गोष्टीतल्या कोल्ह्याने सांगावं आणि यांनी सांगावं आम्ही कुठल्या पक्षाचे नाही पण आपण भाजप विरुद्ध आहोत. तुम्ही भाजप विरुद्ध आहात म्हणजेच आपोआप भाजप विरोधी प्रचार करताना काँग्रेसने तुम्हाला आपलेसे करून टाकलेले आहेत आणि त्यामुळे निर्भय बनो आंदोलन हे कुणाच्या आशीर्वादाने आणि कुणाच्या सहकार्याने कोणासाठी राबवलं जात होतं याचा खुलासा होतो. आज त्यांना काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून जाहीर करून टाकलेले, पूर्ण वस्त्रहरण करून टाकले. विशंभर चौधरी आणि कोणते सरोदे वगैरे आहेत त्यांचं. पण मला त्याच्या पुढची एक गंमत सांगायची मित्र. आत्ता ते स्टार प्रचारक झाले, मग इतके दिवस निर्भय बनो म्हणून जी मोदी भाजप संघ यांची यथेच्छ निंदा नालस्ती हे लोक करत होते तेव्हा ते कोण होते? तर त्याला मी विस्तार प्रचारक म्हणेन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जे स्वयंसेवक असतात त्यामध्ये अनेकांना प्रचारक मानलं जातं. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षात येण्याच्या आधी जवळजवळ 15 वर्ष सलग भारतीय जनता पक्षाचा स्वयंसेवक म्हणून एक शिस्तबद्ध कार्यकर्त्यासारखं काम करत होते. संघाने जिथे जिथे पाठवलं त्या त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी काम करत होते. 15 वर्ष असं काम केल्यानंतर नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. मग ते इतके वर्ष काय करत होते? 15 वर्ष तर प्रचारक म्हणजे संघाच्या विचारांचा प्रचार करत होते. हे जे निर्भय बनोवाले आहेत त्यांना मी म्हणूनच विस्तार प्रचारक म्हणतो. RSSचे किंवा संघाचे जे प्रचारक असतात ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन मुक्काम करतात, तिथेच वास्तव्य करतात, तिच्या आसपासच्या परिसरामध्ये संघाच्या विचारांना लोकांपर्यंत घेऊन जातात, त्यातून नवे स्वयंसेवक घडवले जातात, आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेचे कार्यकर्ते तयार केले जातात. ते जे कार्यकर्ते तयार करायला त्यांना वैचारिकदृष्ट्या आपल्या भूमिकेमध्ये आकर्षित करण्याचं काम जो करतो त्याला प्रचारक म्हणतात. एकाच वेळेला प्रचार करायचा आणि त्यात त्यांना संघटित करायचं हे काम प्रचारक करत असतो. आणि प्रचार करतानाच तो संघाचा विस्तारसुद्धा करत असतो. संघाची भूमिका, संघाचं संघटन याचा विस्तार करण्याचं काम हे प्रामुख्याने प्रचारकाकडून होत असतं. आता मला सांगा की गेले काही महिने
भाजप संघ याच्या विरोधात, मोदींच्या विरोधात जे अपप्रचार करत फिरत होते आणि आज काँग्रेस ज्यांना आपले स्टार प्रचारक म्हणतात ते गेल्या 4-5 महिन्यापासून त्याच महाविकास आघाडीचे, त्याच काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विस्तार प्रचारक नव्हते का? प्रत्यक्ष निवडणूक आल्यानंतर कंबर कसून त्या वैचारिक भूमिका किंवा राजकारणासाठी, संघटनेसाठी, पक्षासाठी मैदानात उतरून प्रचार करणं आणि ज्या वेळेला निवडणुका नाहीत अशा वेळेला ती भूमिका पुढे नेण्यासाठी किंवा कुठच्या तरी दुसऱ्या विरोधी भूमिकेला छेद देण्यासाठी प्रचार करणारा सुद्धा प्रचारकच असतो आणि जेव्हा तो प्रचार करत असतो तेव्हा तो स्टार प्रचारक नसतो, तर तो विस्तार प्रचारक असतो. गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी या नावाखाली एकत्र आलेले 2 पुरोगामी पक्ष आणि एक बारगळलेला हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंचा पक्ष याच्या भूमिकेचा, राजकीय भूमिकेचा जनमानसामध्ये प्रचार करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी निर्भय आंदोलन चालू होतं. निर्भय बनो आंदोलन हे मुळात लोकांनी निर्भय बनण्यासाठी नव्हतं. निर्भय होण्याचं काहीच कारण नाही. जे लोक राजरोज दिवसाढवळ्या रोज नरेंद्र मोदी यांच्यावर शिवीगाळीचा वर्षाव करत असतात, यथेच्छ खोटे नाटे आरोप करून भाजप आणि नरेंद्र मोदी यांची अहोरात्र निंदानालस्ती करत असतात आणि तरीही त्यांच्यावर कोणी बडगा उगारत नाही किंवा ज्यांना कोणी मारहाणसुद्धा करत नाही. त्यांनी निर्भय होण्याचं कारण काय? ते निर्भय आहेतच. कुठेही भय नाही आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे. मोदींच्या राज्यात कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे. हां, महाविकास आघाडीच्या काळात मात्र घाबरून जगावं लागत होतं. शरद पवारांविरुद्ध काय 4 शब्द की कुठली कविता टाकली म्हणून केतकी चितळेला, या तरुणीला घरातून पोलीस उचलून घेऊन गेले होते. भामरे नावाच्या तरुणाला पोलीस 8 दिवस कस्टडीत ठेवत होते. अर्णब गोस्वामीला पकडायला कमांडोची फौज पाठवण्यात आली होती. आठवतं तुम्हाला? ज्या काळामध्ये लॉकडाऊन होता अशा काळामध्ये खोटी नाटी केस उकरून काढली. जी केस कोर्टाकडून बंद करण्यात आली होती ती कोर्टाच्या परवानगीशिवाय ओपन करण्यात आली आणि सचिन वाजेच्या नेतृत्वाखाली 150 कमांडो अर्णब गोस्वामीच्या घरी गेले आणि त्याला अक्षरशः बकोट धरून उचलून पोलिसांच्या गाडीत टाकण्यात आलं, अलिबागला नेण्यात आलं, 9 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. तेव्हा हे सगळे निर्भय बनोवाले कुठल्या बिळात लपून बसले होते? घाबरण्यासारखी परिस्थिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होती. कारण मुंबईचा पोलीस आयुक्तसुद्धा सचिन वाजेसारख्या एका सामान्य सब इन्स्पेक्टरला घाबरत होता. राजरोसपणे राज्याचा गृहमंत्री एका सब इन्स्पेक्टरला 100 कोटीची खंडणी वसूल करण्याचे आदेश देत होता. ती घाबरण्याची वेळ होती. एका नौदल अधिकाऱ्याला मारपीट झाली. कंगना नावाच्या चित्रपट अभिनेत्रीला बुलडोजर पाडून तिचं ऑफिस जमीनदोस्त करण्यात आलं. ती घाबरण्यासारखी वेळ होती. तेव्हा निर्भय बनोचा नारा द्यायची गरज होती. तेव्हा हे सगळे निर्भय बनोवाले आपापल्या बिळात आणि कुठच्या तरी कापारीत लपून बसलेले होते. आता जेव्हा मोदी आणि भाजप सरकार किंवा महायुतीचं सरकार असताना कोणीही कोणाला शिव्या द्या, तुमच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, इतकी निर्भय स्थिती आणि परिस्थिती आणि वातावरण निर्माण झालं. तेव्हा हे बिळातून बाहेर आले आणि दहशत माजवणाऱ्या सरकारचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी निर्भय बनो आंदोलन चालवायला लागले. याला म्हणतात निळ्या आभाळातला निळा कोल्हा. निळ्या आभाळातला निळा कोल्हा हे सगळे त्या पठडीतले आहेत. पण गंमत कशी असते, आज त्यांनासुद्धा आपल्या दावणीला बांधून काँग्रेसने स्टार प्रचारक
म्हणून आपल्या नावाच्या यादीमध्ये यांचा समावेश केला आणि यांच्या अंगावरचा सगळा निळा रंग उडून गेलेला आहे. मुखवटे फाटलेले आहेत. गेले काही महिने जे लोक निर्भय बनो म्हणून तटस्थ भूमिका असल्याचं नाटक रंगवत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे खोटे नाटे तटस्थ असल्याचे जे मुखवटे होते ते त्यांच्याच धन्यांनी, पाठीराख्यांनी, पुरस्कर्त्यांनी आणि सूत्रधारांनी उखडून काढलेले आहेत. आणि काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने दाखवून दिलं या कठपुतळे आहेत. आम्ही यांना खेळवत होतो आणि हे जगात निर्भय बनो नावाचं खोटं नाटं आंदोलन चालवत होते. मुखवटे फाटलेले आहेत. 4 जून नंतर ही मंडळी कुठल्या बिळात लपून बसतात त्याचा आपण शोध घेऊ. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.